श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 8 आणि आमची चालू आहे शाळेची तयारी म्हणजे सोनूची. तर काय करतोय सोनू, तर आम्ही काल आवरून घेतलं बघा ताई. पहिला तुम्हाला माहिती आहे आपलं कसं टेबल वगैरे सगळा पसारा पडलेला होता. तर असे छान बकेटा लावून घेतले एका साईडनी, कोठ्या लावल्या, इथं पण छान असं मोकळं केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे देवघरासाठी आम्ही खूप सुंदर जागा केली. आमचं कधी जाणं होतं कधी नाही, आणखी त्या घरात 2 महिने लागते की 4 महिने लागते. त्याच्यामुळं आम्ही मोकळी जागा करून महाराजांचा फोटो असा ठेवलेला आहे. आणि मंदिरही किती मोकळं ठेवलं बघा, म्हणजे पूजेला पण बसता येतं, वाचायला पण बसता येतं. तर असे छान मंदिरात सोनूने आत्ताच पूजा केली बघा. ते सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर त्याची झाली इकडं पूजा. आणि इकडं बघा सगळं स्टँडवर ठेवलं. उंदिराच्या दाकाना उंदीर इतके झाले होते माहिती का, भाजीच्या दुरुडीच्या आसपास एवढे गरबर बरबर बरबर पळायचे ते. तर सगळं असं वरती ठेवलं बघा उंदराच्या धाकानी, म्हणजे उंदरायला खाली आले की लगेच मांजरीला पकडून येता येईल. तसं स्वच्छ त्या दिवशी आम्ही सगळं आवरून घेतलं बघा ताई मस्त. आणि आता मस्त छान असं मोकळं घर झालेलं आहे आपलं. इकडं बघा काय झालं, इकडं झालेली आपली भाजी, इकडे झालेले चपात्या, स्वयंपाक झाला बघा आत्ताच. आणि ही आहे आंबट चुक्याची भाजी. आणि इकडे तळलेल्या आहे मिरच्या. आणि हा दादाचा आपला डब्बा पण भरून ठेवलेला आहे. आणि आज काय रे शाळेमध्ये तुझं? आज काही नाही, नॉर्मल. तू म्हणलं ना काहीतरी आहे म्हणून, काय डायलॉग लिहायचे असं काहीतरी बोलत. का ते परवा शाहू महाराज जयंती दिवशी हा. त्यांनी आज दिलेले, तर मग मी लिहून घेतले. अच्छा, मग तुला पाठ करायचे आहे का ते? पाठ करायचे. तर चांगला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. जास्त इकडे तिकडे पळाजू नको. शाळेमध्ये 9वी 10वी खूप महत्वाची असते बाळा. तर आता सोनू जाणार आहे शाळेत आणि समू काय करते दाखवते. तर आपल्या समोरचं शेड आहे बघा, तिकडे लहान आईजवळ पोरगी जाऊन बसलेली आहे, दाखवते तुम्हाला. ते बघा झूम करून दाखवलं कशी खेळू राहिली बघा. पाठीमागं बसलेली ते आईच्या ती, तर लहान आई तिला सांभाळतीये. आणि इकडे चालू आहे आमची कामं. आणि छान असा काल पाऊस पडला बघा, तर मस्त वातावरण आहे. आणि धूळ पण अशी उडायचं कामच नाही, छान धूळ निघला आपला वाट्टा वगैरे पण. हे बघा खूप घाण झालेली होती. चालला बघा ताई शाळेत. आणि समू त्याला कशी बाय करते. बाय कर दादाला, बाय कर बेटा दादाला. तर बाय. हॅलो हॅलो समूचे पप्पा. हॅलो समू, पप्पाला फोन लाव बेटा, लाव पप्पाला फोन. बोल बोल, हां बोल. तर असं छान फोन घेऊन फोन लावती बघा तिच्या पप्पाला ती. तिच्याकडे आम्ही असं बंद पडलेला फोन दिलेला आहे. तर अरे तसं खाऊ नाही खाऊ नाही खाऊ नाही, शिशी असतं. फोन लाव फोन लाव. हॅलो मन, हॅलो. आणि इकडं समूसाठी अशी छान पोहे केलेली बघा ताई मी. आणि तिला चालू आहे आता खाऊ घालणं. मम्मा चला. एवढं कसं पसरलं मग? कधीपासून येते? मम्मा मन समू, डॉक्टरचे औषध घेतो का? मम्मा मन मम्मा, मम्मा मन मम्मा, मम्मा बरं. मम्मा. तर आता वाजले बघा ताई संध्याकाळचे 4. आणि आज पण आमच्याकडे 4 वाजता पाऊस चालू झाला, बघू शकता बघा. मस्त पाऊस चालू झाला बघा. छान असा ढग आलेला आहे, जास्त काही आभाळ नाही आहे, एवढाच ढग आहे. फटकारा येऊ शकतो, परत उघडन. पण बघा छान वाटतंय, फटकारे फटकारे का होईना, पण मग कसं आहे धूळ पण दबती आणि मस्त थंडगार वातावरण होतं. तर बघा किती जोरात आला. आत्ता चालू झाला बघा, चालूच झाला नेमकाच. व्हिडिओ मी चालू केला आणि लगेच आभाळ आल्यासारखं दिसलं. म्हणजे ताईला पण दाखवू आपण, आपल्याकडे पाऊस चालू झालेला आहे. तर आज करायचं आहे ताई आपल्याला समूचं सॅरेलॅक्स, ते पण दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तिच्यासाठी काय काय साहित्य आणलेले मी तेही दाखवते, चला. गेलेली बघा. आणि सोनू आणि समू छान असे एसीच्या रूममध्ये झोपलेले, तर त्यांना झोपू देते. आणि इकडे तिचं आम्ही पटकन आई मी सॅरेलॅक्स करून घेतो. तर बघू शकता, खरंच खूप छान वाटतंय, पाऊस येतोय तर बघा.
चालू झाला म्हणजे कालपासून आमच्याकडे पावसाळा छान छान. रोज थोडा थोडा जरी पाऊस आला तरी भरपूर झालं, पण यायला पाहिजे. तर बघा, हा आहे काजूचा पुडा, हा आहे बदामाचा पुडा. चालू 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 तुम्ही अजून नका मधी चालू चालू. तुम्ही म्हणजे आपलं आपलं काढायचं. मग मी असं केलं, रिंग लाईटला छोटं करून घेतलं. मी व्हिडिओ काढत असताना सोनूज पप्पा आले होते बघा, ते मला हसता असे रिंग लाईटला लावून व्हिडिओ काढते, स्वतःचे स्वतः काढते. कारण की माझा कॅमेरा मागचा खराब येते, कोणी पकडला बी ना कॅमेरा तर व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे मी समोरून काढत असते. तर याच्यामध्ये आहे बघा पिस्ता. तर हे किती किती आणलेले सोनूज पप्पा? पावशेर पावशेरचे आहे ना ते सगळे, पावशेर पावशेर आणलेले. आणि मखाने 100 ग्रॅम आहे बघा. ते बाकीचं सगळं साहित्य 100 ग्रॅम आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या डाळी आणलेल्या आहे. ही आहे मुगाची डाळ, मसुराची डाळ, शाळू, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मठाची डाळ, हा कोलमचा तांदूळ आहे. आणि याच्यामध्ये यावेळेस आम्ही नाचणी वाटणार आहे, तर ही नाचणी पण आणलेली बघा. हे सगळं आता अगोदर साहित्य सगळं साफ करून घेतो, त्याच्यानंतर छान याला भाजून घेतो. आणखी राहिलेले हे अंजीर, जिरं आणि मनुके. मनुके ती तशी पण खाती बघा, त्याचा ऊन नरम असल्यामुळं. तर असं छान साहित्य आणलेलं. याच्यात काही विसरलं का मला कमेंट करून नक्की सांगा, दुसऱ्या वेळेस बनवताना मी आणन. हसता खाऊ नो, त्या सगळ्यातही म्हणताय की मला फोन घेऊन द्या म्हणून. देऊ घेऊन. त्या म्हणताय सोनूची मम्मी तू त्याच्यावर 2 पैसे कमवती तर मग फोन घे असं म्हणताय. माझा फोन तिला देणार आहे, मी आयफोन देणार. मला नाही भेटणार आहे ताई फोन, मी तुम्हाला सांगणार होती ही गोष्ट, पण म्हटलं सांगू दम्मानी. तर सोनूच्या पप्पाचा जुना जो फोन आहे तो मी घेणार आहे, आणि ते त्याला आयफोन घेणार आहे. पण त्याचा जुना बी फोन खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये बी चांगली क्लॅरिटी येते है ना. सध्या हप्ते चालू आहे, त्याच्यामुळे बजाज फायनान्सचा हप्ता आहे 7,000चा. खरंच आहे. हिचं बायाचे गट आहे ना, हा त्याचा आहे 7,000. 7 नाही 6,000 कितीतरी तो समजा महिन्याची 6,000 येते. हा, आणि 300 रुपये बचत, 6,300 ते बी भरावं लागते. 7 आणि 6 13,000. हा आणि एक ते गट नाही का 2400 रुपयाचा, हा तो गट आहे. तो गट आहे. म्हणजे ताई तुम्हाला वाटत असं नाही गट गट म्हणून सांगू राहिले, नाही, खरंच खरं आहे. आमच्यावर गट आहे. आम्ही 3 गट भरतो आता सध्या. 15,000 हेच भरायचे, पहिले 15 हे बाजूला काढायचे. बरोबर आहे, आणखी एवढेच. आणि जे आपण सोनं ठेवलेलं आहे घरासाठी त्याचं व्याज वेगळं. हा, तर ते भरत नाही महिन्याला, ते एकदाच भरायचं आणि ते सोडून घेऊन यायचं. तर असं आहे बघा. तरी मी लवकरच सोनूज पप्पाचा जुना फोन घेणार आहे, त्याच्यामुळं आणखी चांगले व्हिडिओ येतील आपले. पण याच्यात जसे तसेच बघायचं ते थोडे दिवस ॲडजस्टमेंट. तर याच्यामध्ये काही विसरलं का नक्की सांगा कमेंट करून. तर चला आता आपण याला स्वच्छ करून भाजून घेऊ. तर हे सगळं साफ करून घेतलं बघा ताई आम्ही. छान मखाने मस्त फटकून वगैरे घेतले, जास्त काही धूळ नसते याच्यामध्ये, काही नसतं, पण मग फटकून घेतलेले चांगले. तर एवढे निघाले बघा 100 ग्रॅम. सगळ्या डाळी बघा ज्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या पण स्वच्छ करून घेतल्या. आणि आता छान कढईमध्ये एक एक भाजून दाखवते तुम्हाला मी, भाजल्याच्या नंतर कशा दिसते आता. तर आत्ताच उठली बघा आपली समूली, आणि उठल्या उठल्या आज लागली ती रडायला. कस काय पिल्लू, कस काय रडली तू? तर आज लागली होती बघा ताई तिला भूक, तिचं संपलेलं सगळं सॅरेलॅक्स, त्याच्यामुळे सकाळपासून असंच बिचारीना पोहे खाय हे खाय ते खाय. तर आता बनवतोय तिचं सॅरेलॅक्स आम्ही, आणि लगेच तिला देतो खायला. रडणं बंद कर बाळा आता. तर हे बघा ताई इकडे छान असं भाजणं चालू आहे. तर या छान डाळी भाजल्या बघा, समोर दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं भाजल्याच्या नंतर. तर आता आहे बघा लाईट, बघू आता लाईट राहते का. तर समोरचं इकडं सगळं भाजणं झालं आणि लाईट गेली, त्याच्यामुळे आपण उद्या काढणार आहे तिचं मिक्सरमधून. आता जे नाचणी सत्व आणलेलं आहे मी तेच तिला खाऊ घालणार आहे. आणि आमची वाळू जी वाहून गेली तर पण त्याला काही करू शकत नाही आहे. काही नाही करतायत त्याला. पाणी बघा ना किती तुंबलं, हे बघा. बघा आता पाऊस चालू झाला आमच्याकडं भारी भारी. तर आता
समोरचं सॅरेलॅक्स भाजून घेतलं बघा आणि पाऊस बघा किती चालू झाला. दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. लाईट पण गेली बघा ताई. आणि बघू शकता शेतामध्ये किती पाणी तुंबलेले. मस्त पाणी झालं बघा. कालच्यापेक्षा आज खूप चांगला पाणी पडला. म्हणजे आता जमिनीचं पोट भरल्यासारखं वाटते. आज जर आम्ही सरकी लावली असती तर आमची सरकी उगून आली असती. पण आज पाणी येईन का नाही वाटत नव्हतं, त्याच्यामुळं काही लावली नाही. आता उद्या नक्की आपण सरकी लावू. तर हे बघा कसं दारासमोर आपल्या पाणी तुंबलं. शेतात पण इकडं बघू शकता. आणि मस्त छान ढगाळ वातावरण आहे. आज अजून पण आभाळ आलेले बघा, दिसत असेल. आणखी एकदा पाऊस पडणारच आहे, बघू शकता. छान वाटतंय बघा. आज मस्त पाऊस पडला. तर आता मी जाते खाली, कारण की समूह खेळतीये आणि तिचा आवाज येतोय वरपर्यंत. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 6 ताई. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आत्ताच इकडं दिवा अगरबत्ती झाली माझी आणि पाऊस पण उघडला बघा. दाखवते बाहेर चला. तर आत्ताच पाऊस पण उघडला आणि शेतामध्ये किती पाणी तुंबलेलं आहे ते दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि रस्त्यावर पण बघू शकता. मस्त आता पूर्ण उघडून गेला पाऊस, पण छान पाऊस पडला आज. बघा सोनू आणि सोनूचे पप्पा जार घेऊन थोडासा पाऊस फटकला तर, आणि सामान पण आणलं त्यांनी. सामान संपलेलं होतं तर तुला तिकडे गेलो आणि पाऊसच आला. बरं झालं तू आली नाही, नित्य मी वल्ली जायली असते आमच्या संग. खरंच ना, रोज जात असती बघा ताई समूह, पण आज गेली नाही. पडतोय बघा ताई, दिसत असेल तुम्हाला. मस्त रफ पाऊस आहे. रस्त्यावर पण बघा किती छान असं पाणी तुंबलेले. आणि खरंच खूप 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 आनंद झाला आम्हाला आज आमच्या गावाला पाऊस पडला तर. कारण की आज 22-23 जून आहे बघा, पण पाऊसच नव्हता. एकही दिवस थेंब पण पाऊस आलेला नव्हता. आणि एकदम अशी छान पावसानं मस्त हजेरी लावली. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 6 आणि 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आमच्याकडे छान असं पाणी पडला बघा. दाखवते वावरामध्ये किती तुंबलेलं आहे. तर मी आता गच्चीवर आलेले आहे. तर छान आपल्याला पाणी द्यायचं काम नाही राहिलं. मस्त भिंती भिजल्या आपल्या. तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपवते. धन्यवाद, बाय.